स्टार्ट तर करायचं आहे, पण कुठून सुरुवात करायचं ताई हेच आम्हाला कळत नाहीये आपल्या आयुष्यातला. आणि तोच आपल्याला ग्रो करतो, तोच आपल्याला ऍक्शन देतो, की आपला कॉन्फिडन्स लूज होत जातो आणि मग स्वतःलाच आता कुठं करिअर करते, हे काय 35+ वय आहे, 40+ आहे, आता 2 मुलं झाली, 3 मुलं झाली, आता काय करिअर करायची वेळ आहे. तुम्ही पण एक हाऊसवाईफ आहात, तुम्हाला पण असं वाटतं का की माझं जे करिअर आहे जे कोणी थांबवत नाही तरी पण ते स्टॉप झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला कुठेतरी गिल्ट होतंय की मी एवढी शिकलेली आहे, मी माझ्यात एवढं टॅलेंटेड आहे, तरी पण माझं करिअर कुठे स्टॉप झालेलं आहे. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी सुद्धा एक टीचर आहे, मी एक युट्यूबर क्रिएटर आहे आणि मी माझ्या 2 मुलांची आई आहे. आणि माझा स्वर सुद्धा असाच काळ होता की माझं करिअर स्टॉप झालेलं होतं आणि लोक म्हणायचे की काय चाललंय, एवढी टॅलेंटेड आहे, किंवा मग मेरिट मध्ये आले होते ना, कुठे काय, काहीच तर नाहीये, नोकरी नाही, काहीच नाही तुला, फक्त काय अभ्यासच केला. आणि तेव्हा फक्त ती रियालिटी ती फक्त आपल्या हाऊसवाईफना माहित असते की आपलं करिअर स्टॉप का बरं झालेलं आहे. पण आणखी अशी 5 कारणं आहेत ज्याबद्दल मी तुमच्यासोबत सांगणार आहे किंवा डिस्कस करणार आहे. या 5 कारणामुळे सुद्धा आपलं करिअर स्टॉप होतं. चला तर सुरुवात. पहिलं आणि सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे लॉस ऑफ कॉन्फिडन्स. सेल्फ टॉक स्वतःसोबत कधीच करत नाही आणि सेल्फ टॉक न केल्यामुळे आपला जो आतमधला जो कॉन्फिडन्स आहे तो लूज होत जातो. घरकाम, जबाबदाऱ्या, मुलं या सर्वात आपण इतकं हरवून जातो की आपला कॉन्फिडन्स लूज होत जातो आणि मग स्वतःलाच आपण सांगतो मी नाही करू शकत, माझ्याशाने नाही होणार, मी बोलूच शकणार नाही, मी तिथे जाऊच शकणार नाही. आणि असं करता करता मग आपले कॉन्फिडन्स लूज होत जातो. कॉन्फिडन्स लूज झालं की ऍक्शन कमी होते, ऍक्शन कमी झालं की करिअर थांबते. त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे की लॉस ऑफ कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा आहे आणि लॉस ऑफ कॉन्फिडन्सनी स्वतःला आपण संपवत जातो. हळूहळू आपण आतून नष्ट व्हायला लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा, सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या आयुष्यातला आणि तोच आपल्याला ग्रो करतो, तोच आपल्याला ऍक्शन देतो, तोच आपलं करिअर घडवू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुसरं कारण आहे, माझ्याकडे वेळच नाहीये ताई. आता माझ्याकडे वेळच नाही आहे म्हणजे टाइम मॅनेजमेंट आपलं चुकीचं आहे. आता टाइम मॅनेजमेंट मध्ये आपल्याकडे रील्स बघण्यासाठी वेळ असतो, आपल्यासाठी व्हॉट्सअपसाठी वेळ असतो, आपल्यासाठी घरकामासाठी वेळ असतो. पण फक्त किती म्हणजे शोकांतिका आहे की फक्त स्वतःसाठी 5 मिनिटं आपल्यासाठी नसतात. आणि ट्रूथ आहे, पण कडू आहे की आपण फक्त स्वतःलाही 5 मिनिटं देऊ शकत नाही, कारण आपण स्वतःला कधीच वेळ देत नसतो. म्हणून आपल्या करिअर आपण स्वतः कोणीही थांबवत नाही, स्वतः आपण आपलं करिअर स्टॉप करत असतो. आपण स्वतःला ग्रो करत नाही. त्याला एक महत्वाचं फॅक्टर हेही आहे की आपण स्वतःला कधीच वेळ देत नाही. सोसायटी प्रेशर. आता कुठं करिअर करते, हे काय 35+ वय आहे, 40+ आहे, आता 2 मुलं झाली, 3 मुलं झाली, आता काय करिअर करायची वेळ आहे. सोसायटी प्रेशर इतकं असतं आपल्याला की लोक काय म्हणतील, मला बाकीचे काय म्हणतील, मला घरातले काय म्हणतील, त्यामुळे आपण विचारच करू शकत नाही काहीतरी करण्याचा. आणि नंतर त्यांच्या जजमेंटला, त्यांच्या प्रेशरला इतकं घाबरून जातो की कुठलंच पाऊल समोर टाकत नाही आणि कुठलेच निर्णय घेऊ शकत नाही, कुठलंच डिसिजन घेऊ शकत नाही. लोक काय म्हणतील या विचारामुळे आपणच आपलं करिअर स्टॉप करत असतो. हाऊसवाईफ असून करिअर, दे फील लेट, दे फील जजमेंट अँड हाऊसवाईफ स्वतःला स्वतः डिस्ट्रॉय करत असतात, स्वतःचं करिअर नष्ट करत असतात. आणि बघा मैत्रिणींनो, चौथा आणि खूप खूप इम्पॉर्टंट आहे, मला कमेंट येतात, भरपूर कमेंट येतात, ताई रिस्टार्ट तर करायचं आहे, पण कुठून सुरुवात करायचं ताई हेच आम्हाला कळत नाही आहे. त्यामुळे ना त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, त्यांच्यामध्ये ऍक्शन घेण्याची त्यांना सुरुवात म्हणजे नो डायरेक्शन, त्यांच्याजवळ डायरेक्शनच नसते की आम्ही रिस्टार्ट कसं करायचं. त्या मोठ्या मोठ्या पावलांना कधी मोठं पाऊल येईल किंवा कधी मोठं ध्येय असेल आमच्या समोर, त्यांना गायडन्स नसते, त्यांना म्हणजे गोल घेण्याची त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ नसते आणि त्यामुळे ऍक्शन होत नाही. आणि ऍक्शन नसलं तर करिअर होत नाही आणि करिअर नाही झालं तर त्यांचं जे ग्रोथ आहे ती स्टॉप होऊन जाते. त्यामुळे ना रिस्टार्ट हे एवढं लक्षात ठेवा, रिस्टार्ट हे मोठ्या पावलांपासून सुरुवात होत नाही, तर छोट्या छोट्या पावलांपासून सुरुवात करावी लागते. त्यामुळे टेक ऍक्शन, स्मॉल डिसिजन. डायरेक्शन नाही, ऍक्शन नाही, ऍक्शन नाही, करिअर स्टॉप. म्हणून हाऊसवाईफनी छोट्या छोट्या डिसिजन पासून आत्ताच सुरुवात करा, जेणेकरून तुमचं करिअर पुन्हा ग्रो होऊ शकेल किंवा पुन्हा तुम्ही रिस्टार्ट करू शकाल. महत्वाचं म्हणजे 5वं जे कारण आहे ते म्हणजे लास्ट प्रायोरिटी देणे स्वतःला. आपण ना फक्त घरासाठी वेळ देतो, मुलांसाठी वेळ देतो, जबाबदाऱ्यांसाठी वेळ देतो. मी असं म्हणत नाही की तिथे वेळ देऊ नका, पण स्वतःला ना आपण सगळ्यात शेवटच्या पायरीवर ठेवतो आणि तिथेही ठेवून मग बघूया ना, होईल तर मी करेल, आपण ते म्हणतो आणि त्यामुळे आपण खूप मागे राहतो आणि स्वतःला कधीच आपण प्रायोरिटी न दिल्यामुळे
स्वतःला कधी वेळच मिळत नाही आणि आपलं करिअर तिथे स्टॉप होऊन जातं. तर मी आज तुम्हाला 5 कारणं सांगितलेली आहेत, जे की जी 5 कारणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यांनी आपण स्वतःला कधीच ग्रो करू शकत नाही किंवा आपण कधीच सामोर जाऊ शकत नाही. त्यामुळे लक्ष द्या. ही जी 5 कारणं जर तुम्ही तुमच्यात डेव्हलप केली किंवा ही 5 कारणं किंवा ह्या 5 चुका तुम्ही सुधारल्या, तर नक्कीच तुम्ही तुमचं करिअर ग्रोथ करू शकाल. खूप सांगते तुम्हाला, हाऊसवाईफचं करिअर ना स्वतः त्यांच्या एका चुकीमुळे संपुष्टात येते. ती चूक म्हणजे स्वतःला 5 मिनिटं न देणे. म्हणजे काय होतं, 10 मिनिटं न देणे, त्यामुळे ते 10 मिनिटं दररोजचे मी उद्या करेल, मी उद्या करेल, मी उद्या करेल असं करता ना स्वतःला आपण सांगतो की मी उद्या नक्की स्टार्ट करेल, मी 2 महिन्यात नक्की स्टार्ट करेल, मी 6 महिन्यात नक्की स्टार्ट करेल, माझा मुलगा 5 वर्षाचा झाल्यानंतर मी नक्की स्टार्ट करेल, पण तो उद्या कधीच उगत नाही आणि आपण आपलं स्वतःचं करिअर संपुष्टात आणतो. आपण आपले स्वप्न जे ड्रीम आहे ते एंड करतो आणि त्या स्वप्नांना आपण कधीच भरारी घेऊ देत नाही. त्याला कारण म्हणजे एकच आहे की आपण कधीच स्वतःकडे लक्ष देत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, टाइम कधीच येत नाही, वेळ कधीच येत नाही. वेळ परफेक्ट आपल्याला बनवावं लागते. आणि एक गुड न्यूज आहे आपल्यासाठी, की आपल्याला जो वय वाढलेला आहे ते वय आपल्यासाठी परफेक्ट आहे. कारण आपला जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला भरपूर कामा येणार आहे. आपली मॅच्युरिटी आपल्याला कामा येणार आहे. त्यामुळे तुम्ही थांबू नका. स्वतःला डेव्हलप करा, स्वतःची स्ट्रेंथ ओळखा आणि जो तुमचा टाइम आहे ना त्यालाच परफेक्ट बनवा. कधी कधी असं वाटतं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यामध्येच निघून जात आहे. घर, मुलं, काम, रुटीन आणि या सगळ्यात आपण स्वतःला विसरत आहोत. स्लोली ड्रीम्स सायलेंट होत जात आहेत आणि आपलं करिअर थांबत आहे. बट द ट्रूथ इज, हाऊसवाईफ असणं म्हणजे लाईफ स्टॉप नाही. तुम्ही घर सांभाळता, तुम्ही फॅमिली सांभाळता. दॅट मीन्स यू आर ऑलरेडी स्ट्रॉंग. प्रॉब्लेम टॅलेंटमध्ये नसतो, तर प्रॉब्लेम कॉन्फिडन्स आणि डायरेक्शनमध्ये असतं. म्हणूनच तुम्हाला सांगते, इट्स नेव्हर टू लेट टू रिस्टार्ट. 30+, 35+, 40+, एज इज जस्ट अ नंबर. दररोज फक्त 20 मिनटं स्वतःसाठी दिलेत ना, तर लाईफ हळूहळू बदलायला लागते. स्मॉल स्टेप्स, बिग ट्रान्सफॉर्मेशन. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, तुमचं करिअर संपलेलं नाही आहे. इट इज जस्ट ऑन पॉज, नॉट फिनिश. आजपासून स्वतःला लास्ट प्रायोरिटी देणं बंद करा आणि स्वतःसाठी 10 मिनिटं फक्त स्टार्ट करा. बिकॉज वन डे यू विल से, आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ, आय डिड नॉट गिव्ह अप. म्हणून जरी तुमचं जे स्टॉपचं बटन आहे ते पॉज झालेलं आहे ना, त्याला आत्ताच प्ले करा आणि स्वतःचं करिअर रिस्टार्ट करा. बाय.